प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परमप्रतापी दिग्विजयी रणधुरंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मनिष्ठ समतादिष्ट सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ मित्ताहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज, अरे आज इतकी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का? कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे, या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे। अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो, लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो। अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी, शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो हात म्हणजे शिवाजी। अरे बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा फक्त एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे पेटविली रणांगणे देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही, प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राज्याच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही, त्या सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अरे ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही, त्या काळाचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राज्याच्या राज्यामध्ये पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला बोनस जर आजही भेटत असेल तर या संकल्पनेचे उद्गाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरती झाला, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिलंच व्यक्तिमत्व असं की जो व्यक्ती निघून गेल्यानंतरही आजही ज्या व्यक्तीवरती ज्या व्यक्तीच्या जीवनचरित्रावरती 120 देशामध्ये अभ्यास चालू आहे, ते व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज। जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहास ज्या राजाचं नाव घेतो ना, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे मी तर असं म्हणेल, भूतकाळामध्ये कैक राजे झाले, भूतकाळामध्ये कैक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेले। पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखे तेजस्वी होत आहे, ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। अरे जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, थोडा आवाज कमी ठेवा, रिटर्न थोडा कमी करा। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता। माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं। अरे जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं। जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता। न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कोणावर झाला नव्हता। अरे स्वतःसाठी सारे जगतात या जगी, पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते, म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पडावे असे माझे छत्रपती शिवराय होते, छत्रपती शिवाजी महाराज। अरे आज 350 वर्ष होऊन गेली तरी आम्ही छत्रपतीला विसरत नाही का? कारण या माणसानं जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे, या माणसानं मध्ये जीवनामध्ये केलेला पराक्रम इतका मोठा आहे आणि घडवून ठेवलेला इतिहास इतका मोठा आहे की असे 350 वर्षच काय, पण चंद्र सूर्य असेपर्यंत इथला माणूस कधी महाराजांना विसरणार नाही। अरे कोणतो नेपोलियन, कोणतो हिटलर, कोणतो सिकंदर बादशाह, ही माणसं मोठी होती मान्य आहे, पण ही व्यसनाच्या अधीन होती। पण काळाच्या ओघामध्ये आणि संकटाच्या नगरामध्ये माझ्या राजांनी आयुष्यामध्ये कधीच व्यसनाला हात लावला नाही।
ज्या राजाने, पण आज एका गोष्टीचं दुर्दैव वाटते एकाकडे, की ज्या राजाने आयुष्यामध्ये कधी व्यसनाला हात लावला नाही, त्याच राजाच्या देशातले तरुण त्यांचीच जयंती साजरी करत असताना आज पोटात दारून तोंडात गुटखा असते आणि मग शिवाजी महाराज की जयंती साजरी करताना दिसतात. हे दुर्दैव वाटते, हे दुर्दैव वाटते. खरंच एका गोष्टीचं खंत वाटते की ज्या राजाने व्यसनाला हात लावला नाही त्यांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचावं. अरे काय हा महाराजांचा केलेला अपमान आहे. त्या एका पिक्चरामध्ये तो अमिताभ बच्चन म्हणते, मैं मर्द टांगेवाला, मैं मर्द टांगेवाला, दुश्मन क्या मुझे मारेगा, मेरा रखवाला ऊपरवाला. पण आजचा व्यसनाधीन झालेला तरुण म्हणतो, मैं दारू पिने वाला, मैं गुटखा खाने वाला, दुश्मन क्या मुझे मारेगा, मैं खुद ही मरने वाला. हे असणारी, अरे ज्या राजाने आयुष्यात व्यसनाला स्पर्श नाही केला त्या राजांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन एक सांगू का, त्या राजाच्या जयंतीमध्ये ज्या गावामध्ये दारू पिऊन शिवजयंती साजरी होत असेल ना, अजून खरं पाहिलं तर त्या गावाला छत्रपती अजून कळालेच नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण आणि खरं सांगू का, छत्रपती आपल्याला नाही कळाले, आपल्यापेक्षा परकीय देशांना कळाले. तुम्ही व्हिएतनाम या देशाच्या राष्ट्रपतींचं वाक्य पहा. व्हिएतनाम हा छोटासा देश आहे. या छोट्याशा देशानं अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला युद्धामध्ये पराजित केलं. एका व्हिएतनाम या छोट्याशा देशानं अमेरिकेला पराजित केलं. तेव्हा एका पत्रकारानं व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही, तुमचा देश छोटासा आहे पण अमेरिकेला युद्धामध्ये हरवलं, तुम्ही कुठली युद्धनीती वापरली? त्यावेळेला व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की मी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला पराजित करू शकलो कारण मी एका महान राजाचं चरित्र वाचलं, ऐकलं, श्रवण केलं आणि त्या चरित्रातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनीतीचा वापर केला आणि अमेरिकेला पराजित केलं. त्यावेळेला त्या पत्रकारानं विचारलं, ज्या महान राजाच्या चरित्रातून तुम्हाला प्रेरणा मिळाली त्या महान राजाचं काय नाव आहे? ते नाव सांगण्याकरता व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जाग्यावरून उठून उभे राहिले. ती राष्ट्राध्यक्षाची खुर्ची होती, त्या खुर्चीवरून ते उठून उभे राहिले आणि छातीवर हात ठेवून म्हणाले, ज्या महान राजाच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन मी युद्धामध्ये अमेरिकेला हरवलंय त्या महान राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराज, खरं सांगा मग आपल्याला कळाले की त्यांना कळाले? कालांतराने ज्या वेळेला व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री या देशामध्ये आल्या होत्या तेव्हा भारत सरकारनं त्यांना गांधीजींची समाधी दाखवली, लाल किल्ला दाखवला. त्या महिला होत्या, त्यांनी स्वतःहून विचारलं, त्या परराष्ट्र मंत्रींनी स्वतःहून विचारलं की तुमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे राजे जन्माला आले, त्यांची समाधी कुठं आहे? भारत सरकार एकदम दचकलं कारण त्यांना असं वाटलं की तिथपर्यंत शिवाजी महाराज. त्यांनी मग भारत सरकारनं त्यांना शिवाजी महाराजांची समाधी दाखवली, रायगड किल्ल्यावरती घेऊन गेले, समाधी दाखवली. तेव्हा त्या परराष्ट्र मंत्रींनी रायगड किल्ल्यावर महाराजांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि तिथली अशी माती घेतली रायगड किल्ल्यावरची आणि आपल्या पर्समध्ये ठेवली. परराष्ट्र मंत्रींनी माती पर्समध्ये ठेवली, महिला होत्या त्या. तेव्हा भारतातल्या एका पत्रकारानं विचारलं की ही तर माती आहे, तुम्ही ही पर्समध्ये का ठेवता, काय करणार या मातीचं? त्यांनी दिलेलं उत्तर आहे ते म्हणायला लागले, ही माती एका शूराला जन्म देणारी माती आहे. अरे ही माती मी माझ्या देशाच्या मातीमध्ये मिसळेल की जेणेकरून माझ्या देशामध्ये सुद्धा छत्रपतींसारखा राजा जन्माला. अरे आपल्या मातीचा स्वाभिमान, आपल्या राजाचा स्वाभिमान परकीयांनी करावा आणि आपण दारू पिऊन शिवजयंती साजरी करावी. म्हणजे जे तरुण करत असतील, माझी त्यांना विनंती आहे की कृपया दारू पिऊन शिवजयंती साजरी करू नये. आता महाराजांची जयंती होऊन गेली, मग तुम्हाला झाल्यावर का सांगता? कारण पुढे आहे, म्हणजे पुढे तिथीनुसार आहे. शालिवान शकाच्या 1551 वर्षी शुक्लानाम संवत्सरात उत्तर महिन्यात सुशी ऋतूत हस्त नक्षत्रावर शिव लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 पण तारखेनुसार आणि तिथी पुढे होती. म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांची बीज झाल्यानंतर येणारा जो दुसरा दिवस आहे फाल्गुन वद्य तृतीया, ते महाराजांची तिथीनुसार. विठ्ठल विठ्ठल. अरे माझ्या राजांचं जीवनचरित्र एवढं निष्कलंक होतं की शत्रू सुद्धा माझ्या राजांचं वर्णन करत होता. औरंगजेब, जो व्यक्ती आयुष्यभर छत्रपतींचा द्वेष करत आला, तो औरंगजेब माझ्या राजांचं काय वर्णन करतो ऐका. मी सांगेल प्रसंग आपल्याला. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूरगडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो, हुजूर बडी खुशी की खबर आहे. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ? याने सांगितलं, हुजूर बोले हो दख्खन का खापर शिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले. ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला, शांतपणे उभा राहिला, नमाज चटी जमिनीवर आथरली, त्यावर गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवा भोसला तेरे पास आ रहा है.
अरे इथल्या रयतेचे हे उद्गार नसून औरंगजेबासारखा कट्टर शत्रू काय म्हणते ऐका. तो म्हणते तुझे पता है कौन गया साखी. अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी है जो हमें देख के ही भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने सिवा जैसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला यह औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है. अरे औरंगजेबही माझ्या राजाला सलाम करत असेल तर माझा राजा कसा असेल. माझ्या राजांचं जीवनचरित्र म्हणजे औरंगजेब मोठा होता मला हे नाही सांगायचं, पण माझ्या राजाचंच जीवनचरित्र एवढं निष्कलंक होतं की शत्रू सुद्धा त्यांचं वर्णन करण्यापासून स्वतःला आवरू शकला नाही. विठ्ठल विठ्ठल महाराजांचं चरित्र असं खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. महाराजांचं चरित्र सांगायला बसलो तर आता सगळा एक एक प्रसंग खूप मोठा आहे. असतो असो येणे केनेप्रमाणे महाराज जगले समाजाकरता. महाराज संकटासमोर डगमळले नाही. संकट आलं ना आमचे जीवन महाराजांचं, मग आम्ही महाराजांना फोन केला. घरून निघत असताना 4:30ला मी बरोबर जीवन महाराजांना फोन केला की महाराज आमच्याकडे पाऊस बस चालू होणार, येऊ घरून का राहू देऊ. मला अपेक्षा होती की त्यांनी राहू द्या म्हणायचं, पण त्यांचा विश्वास एवढा होता समर्थांवरती. ते म्हणाले महाराज या आणि कीर्तन होणार. आणि खरं त्यांच्या विश्वासाचं हे फळ आहे की त्यांनी बोलावलं. त्यांना विश्वास होता की कीर्तन होणार आणि खरंच समर्थांनी ऐकलं. समर्थांची कृपा आहे. पण ठीक आहे, एखाद्या वेळेला पाऊस आला तरी यज्ञात भवती पर्जन्यो. हा यज्ञ चालू आहे, 4 शितोळे पडली पाहिजे कधीतरी पाऊस. जे समर्थांना सांगायचं बाबा रे हा तुझा उत्सव आहे, आम्ही आमच्या परीने करू. जसं तुला करून घ्यायचं असेल ठेविले अनंते तैसेची राहावे. छत्रपतींचं चरित्र अशा एक थोड्या वेळामध्ये, कारण छत्रपती तुम्ही पहा संकटासमोर डगमळले नाही. मी हा मुद्दा सांगत होतो, छत्रपती संकटासमोर डगमळले नाही. मला असं वाटतं या मंडपामध्ये बसलेला प्रत्येक माणूस तुम्ही पहा, पाऊस चालू असताना मला असं वाटलं तर इथं कोणी येणार नाही, पण पाऊस चालू असताना इथं महिला मंडळी येत होत्या. पाऊस चालू असताना छत्रपती संकटासमोर डगमळले नाही. अफजल खान मारण्याकरता आला. अफजल खान की जो हाताने कांबट वाकवत होता. काय हाव म्हणता बापा, कांबट वाकवत होता का तो? काय काय पोलादी पहार तुम्ही कांबट कशी काय माना डोलवता? कांबट वाकवत. डॉक्टर चेक करते पेशंटले, पहिले सलाईन इंजेक्शन द्यायच्या पहिले हा असं चेक करते आहे की नाही आहे, मग तो पुढची उपचार चालू करते. अफजल खान मारण्याकरता आला. लोय आले होते बरं. अफजल खान, याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुला खान, अंकुश खान, अब्दुल, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावडीकर, शेहजादा मुअज्जम उर्फ शाह आलम, दूसरा शेहजादा अज्जम, तीसरा शेहजादा कामबख्श, बेदार बख्त, मुइजुद्दीन खान जहान, बहादुर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, मरम्मत खान, बरमत खान, तबीयत खान, दाराब खान, मुख्तार खान, लुत्फुल्ला खान, मुस्तैद खान, फतेहल्ला खान, शाइस्ते खान, शमस खान, पठान, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कदास खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम बिरुदे खान, लोधी खान, गाजी खान, कारतलब खान, सिद्दी पत्ते खान, अब्दुल पत्ते खान, हसन मुनीम, सुल्तान मिर्जा, खोजा सुल्तान, मंचर, अब्दुल बेग, भावसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह, चंद्रवत राजा, गिरदम राजा, प्रद्युम्न, सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रामबाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, जबरदस्त खान, बरखदास खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेख जादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदिल बख्तियार, सुजन सेबुंदिला, पुनर्मल बुंदिला, किरत शेखचवा, राजा नरसेगौड, उदयराज मुन्सी, निकाला मुन्शी, मिर्झा राजा जयसिंग. म्हणजे हे असे अनेक आहेत बरं. मी 459 सांगतो, असे तर खूप आहेत. पण हे जे आहेत, मी जे हे नावं सांगितले हे काही फक्त असे सामान्यांचे नावं नाही सांगितले. यांच्या एकाच्या हाताखाली 40 हजाराची फौज होती. म्हणजे एवढ्या गुन्हेला 40,000 करा आणि त्या सर्व संकटांना शिवाजी महाराजांनी परतून लावलं. मग माझा राजा कसा असेल? मग शिवाजी महाराज कसे असतील? खरं सांगा.